रॉनिश आज एवढा खुश आहे आणि एवढा मस्ती का करत होता आणि आम्ही कुठे गेलो होतो ते मी तुम्हाला पुढे सांगतेस. पण त्याआधी गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. सो संध्याकाळचा ॲक्च्युली हा टायमिंग आहे आणि आम्ही चाललो होतो बाहेर, कारण की मला खूप कंटाळा पण आला होता आणि मला ऑफिसमधून एक बिल क्लेम पण करायचा होता आणि माझ्याकडे तो नव्हता. सो म्हटलं बाहेर जाऊया. प्रतीक पण मला खूप दिवस झाले आपण बाहेर नाही गेलो, म्हणून आम्ही बाहेर गेलो आणि तिथे असंच थोडंफार ऑर्डर केलं आणि तितक्यात समजतं की श्वेता वहिनी पण तिथेच आल्यात आणि साईदादा पण आला होता आणि रॉनेश होता आणि श्वेता वहिनीची एक कझिन सिस्टर पण होती, तिथे आली. आणि मला माहिती नव्हतं त्या येणार आहेत. मी त्यांना तेच बोले, जर मला माहिती असतं तुम्ही पण येणार आहे तर आपण एक प्लॅन पण केला असतं. त्या बोलल्या मलाही माहिती नव्हतं की तू येणार आहे आणि मी येणार आहे, बिकॉज त्या बाहेर गेल्या होत्या शॉपिंगला. सो म्हणून मग त्या थकल्या म्हणून तिथे आल्या होत्या आणि आम्ही तर असंच गेलो होतो. आणि त्याच्यानंतर रॉनेश आला होता, त्याला ना तंदुरी खायची होती. तो ना आम्हाला कंडुरी बोलत होता. आम्हाला काही कळतच नव्हतं तो नक्की काय बोलत होते. त्याच्यानंतर श्वेता वहिनीने फायनल सांगितलं की नाही वहिनी त्याला तंदुरी पाहिजे, पण ते त्याला लॉलीपॉपसारखं दिसत होतं म्हणून खात नव्हता. सो त्याच्यासोबत जरा गप्पा मारल्या, मस्ती केली, मजा केली आणि त्याची काहीतरी वेगळी मस्ती चालूच असते. तुम्हाला माहिती आहे हा डॉन आहे आमच्या घरातला, रॉनिश म्हणजे. आणि त्याच्यानंतर त्याला पकडापकडी खेळायची होती म्हणून प्रतीकला बोलत होतं की आपण पकडापकडी खेळूया. सगळेजण गेलो होतो, फक्त आम्हीच होतो. रात्रीचे 12 वाजले तरी आम्ही तिथेच बसलो होतो, कारण की खूप दिवसांनी भेटलो होतं आणि जरा चिलमध्ये बसलो होतं, गप्पा मारत बसलो होतं. असंच जरा थोडंसं फार चाललं होतं आणि खरंच खूप मजा आली. इतक्या दिवसांनी गेलो ना, खूप भारी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय गाईज, उद्या भेटू.